तू मराठी आहे का रे? हा मराठी नाही, हा मराठी नाही. बरोबर 80% मराठी लोक कामावर पाहिजे. आता किती टक्के मराठी लोक आहेत इथं कामावर? असेल एक संघटना आहे महाराष्ट्र करणी सेना म्हणून. आता हे मला असं नाव वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या पक्षावरूनच नाव घेतलेलं आहे महाराष्ट्र करणी सेना. प्रत्येक राज्यामध्ये वाटतं त्यांच्या थोड्या चुटुक पुटुक बोलतात ना, अशा संघटना आहेत. आता ही संघटना महाराष्ट्रात येऊन एक कालाकोड घालून एक माणूस बसलाय आणि तो राजसाहेबांना सल्ले देतोय. राजसाहेबांना सांगतोय की बाबा रे, हा जो महाराष्ट्र आहे ना, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीची आणि प्रांतातली लोक राहतात. त्याच्यामुळे तुम्ही जी मराठी माणसावर अन्याय होतोय म्हणून जे बोलताय आणि जाऊन त्यांना कानाखाली मारताय, हे बंद करा आणि त्यांना पोलिसांच्या हवाले द्या. कारण हा कायदा जो आहे ना, तो तुम्ही हातात घेऊ नका. हे सल्ले हे आपल्याला हा माणूस देतो येऊन. हा कालाकोड घालून बसला म्हणून ह्याला असं वाटतं की हा खूप मोठा शाण आहे. आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये परप्रांतीची दादागिरी ती आजपर्यंत चालू होती. पण आता महाराष्ट्रामध्ये एक छोट्या संघटना ज्या आहेत ना, त्या छोट्या संघटना येतात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना असेल किंवा आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, या संघटनेला टार्गेट करतात. कारण आपण महाराष्ट्रातले विषय घेतोय, मराठी माणसाचे विषय घेतोय. जर का मराठी माणसाच्या विरोधात जर का हे परप्रांतीय उठले तर महाराष्ट्रातले मराठी गप्प बसणार नाहीत. कारण ह्यांना माहिती आहे आपलं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं रक्त जे आहे ना, ते सळसळलं एकदा तर मग हे साला बघणार नाही कोणाला. हे सगळ्या गोष्टी माहिती म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना एक होऊ देत नाही. हे राजकारणी असेल, या सगळ्या गोष्टी असेल, मराठी माणसाला हिंदू बनवलं जातं. मी प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये की मराठी माणसाला हिंदू का बनवलं जातं, कारण मतं काढायला सोपी जातात. आता हीच गोष्ट आहे की बाहेरून हा आलाय आणि ह्यांनी आता एक बोलतात ना, कुठली एक संघटना असते, एक कोणतरी चालू करतं आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये येऊन मग महाराष्ट्र करणी, मग गुजरातमध्ये गेलं की गुजरात करणी, ह्या सगळ्या विविध जे गोष्टी आहेत ना, ते आपण समजणं गरजेचं की आजपर्यंत परप्रांतीय लोक येऊन आपल्याला शिव्या घालवते, मारत होते. पण आता ही परिस्थिती वेगळी झाली. हे छोटे संघटना आहेत ना, चुटुक पुटुक, ह्या चुटुक पुटुक संघटना येतात आणि टीका करतात. का आता हे संघटना वाढवण्यासाठी, हे संघटना मोठं करण्यासाठी हे चुटुक पुटुक अशी टीका करतात. आणि ही टीका केल्याच्या नंतर त्यांना माहिती आहे ना, साला कोण बघत नाही, ह्यांचे न्यूज कोण पाहत नाही. हे साला कोणती ती एक न्यूज चॅनल होती, ते 3000 त्यांचे सबस्क्रायबर आणि हे न्यूज चॅनलवाले टाकतात आणि 1-2 माईक समोर अडवला आणि तो बाई बोलतोय. आता हे बोलतोय कोणा बोलतोय की राजसाहेबांना बोलतोय. आता प्रत्येकाला मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगितलंय, राजसाहेबांना बोललं की विषय मोठा होतो आणि मग त्यांना प्रसिद्धी मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरून हे बोलतात काय की महाराष्ट्र सैनिकांना आणि राजसाहेबांना ही अटक झाली पाहिजे. पोलिसांनी जरी साक्ष दिली तरी देखील त्यांना आत टाकलंच पाहिजे महाराष्ट्र सैनिकांना आणि 7-8 दिवस त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत ते गुन्हेगार आहे म्हणून दोषी त्यांना केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं का महाराष्ट्रात येत आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं हा गुन्हा आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी पाटी असणं प्रत्येक दुकानावर हा गुन्हा आहे. आणि आज एवढी मुजुरी वाढते मित्रांनो. काल परवा मी एक व्हिडिओ टाकलाय, एका बिल्डरने साईबाबांचं मंदिर पाडलं. तुम्ही जर का तो व्हिडिओ पाहिला नसेल, माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये जा आणि पहा तो व्हिडिओ. आज मी इथेही शूट करायला आलो. इकडचा एक बिल्डर आहे, त्यांनी देखील मला इथे त्यांच्या चुटुक पुटुक जे असतात ना आजूबाजूला, त्यांनी सांगितलं भाई तू इथे शूट करायचं नाही. मी म्हटलं का नाही शूट करायचं, मागे जो बॅकग्राऊंड आहे तो सार्वजनिक रस्त्याचा आहे आणि त्याच्यामुळे मी इथे जे शूट करतोय हे माझ्या महाराष्ट्रामध्ये शूट करतो, मी कुठेही शूट करू शकतो जाऊन. त्याच्यामुळे तुमची जबरदस्ती नाही. आता तो व्हिडिओ पण एक मी बनवला छोटा, तुम्ही पहा. मी त्याला पण नंतर सबक दिला. कोण आहे इकडचा इन्चार्ज, कोण आहे आता? ह्याने कोणाला फोन केला होता? तुला केला होता ना? तू मराठी आहेस ना? हा मराठी का नाही? काय झालं साहेब? कामावर ह्याला ठेवलंस तू, बरोबर? हा मराठी का नाही? आज काय मी इथं पहिल्यांदा येत नाही. इथं मी प्रत्येक वेळेला येतो, क्रिकेट खेळत असतो. इथं मी प्रत्येक काही गोष्ट शूट करत असतो. हा एरिया जो आहे ना बाहेरचा, तो काय तुमचा नाहीये, बरोबर ना? तुम्ही ह्या साईडला करत होते ना, जिथे जे काय असेल बाहेरचा एरिया येतोय ना. नाही, शॉप जवळ करत होते ना. शॉप जवळ नाही करत, ह्या साईडला नाही करत आहे मी. माझ्या मोबाईल मध्ये कुठला एरिया कव्हर होतोय? इस साइड कर रहा है. शॉप के बाहर की शॉप के पास? माझ्या फ्रेम मध्ये ना, माझ्या फ्रेम मध्ये बाहेरचा एरिया कव्हर होतोय. तुमचा काय कल्पतरूचं काय कव्हर आहे? मला काय ते दाखवायचं पण नाहीये. हा, मग हा का मला बोलतोय की माझं ट्रायपॉड वगैरे लावलं सगळं, मला बाहेर काढायला लावलं. सॉरी सर. आणि मला एक गोष्ट सांगा, ह्याला हा मराठी नाहीये, मला कामावर कसं काय ठेवलं? कंपनीमध्ये आपण नाही. कुठला काम? मला कोणी ठेवलंय? म्हणजे किती टक्के इथं मराठी लोक कामावर आहेत आपल्याकडे आहे तरी? तुम्ही किती मराठी लोक आहेत? तुम्ही मराठी आहे? मराठी. हा मराठी आहे. तू मराठी आहे का रे? हा मराठी नाही, हा मराठी नाही. बरोबर 80% मराठी लोक कामावर पाहिजे. आता किती टक्के मराठी लोक आहेत इथं कामावर? मी जर का हा विषय घेतला तर मग काय होईल? बरोबर आहे, पण हा माझ्या महाराष्ट्रातून व्हिडिओ बघतात. मग मी एक गोष्ट सांगतोय की हा मला येऊन सरळ बोलताना, त्याला मी बोलतोय गोष्ट तर ऐक. ह्या लोक ह्याच्याशी मी का बोलू? हा कोण आहे ह्याच्याशी मी बोलायला? बरोबर ना?
पण तिकडे गेल्याच्या नंतर आपली मराठीच मुलं होती काम करायला, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊन दे, ठीक आहे आपलेच लोक आहेत आणि त्याच्यामुळे काही 80% मराठी लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. हे जे आता परवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि ते महाराष्ट्रात झालंच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सरकारी कामं असतील तिकडे मराठीच बोलली पाहिजे. आता तिकडे आपले आजोबा होते, एक 70-80 वर्षाचे आजोबा, ते तिकडे कुठे त्यांचं झालं की त्यांना हिंदीमध्येच बोल असं सांगितलं. काल रात्री मी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये देखील तोच प्रसंग होता. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण स्वतः मराठी बोलणं गरजेचं आहे. का? कारण आपल्याला जर का आपल्या महाराष्ट्र मराठी टिकवायची असेल तर आपल्याला संस्कृती आपली जपणं गरजेचं आहे. ह्याच्या आधी जर का आपण पाहिलं, भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात मुंबईसाठी आपल्या हुतात्मांचे जीव गेले, त्यांना आपण ते त्यांचे उपकार कधीच आयुष्यभर फेडू शकत नाही. पण त्यांनी जे आपल्याला करून दिलेलं आहे, आपल्याला ते पुढे घेऊन जायचं, आपली संस्कृती जपायची आणि एवढं छोटं काम आहे आपल्या हातामध्ये. काय करायचं आपल्याला महाराष्ट्रात मराठी बोलायचं आहे. कारण आज महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येकजण प्रत्येक राज्याची लोकं राहतात, नाही राहा असं आम्ही बोलत नाही. परप्रांतीय लोक येत आहेत ना, त्याला विरोध आहे. म्हणजे आत्ता जे आधीपासूनचे आपले परप्रांतीय राहतात ते मराठीच आहेत. का मराठी आहे? कारण ते भरपूर वर्षापासून आपल्यासोबत राहत आहेत आणि ते आपलेच म्हणून आपल्या सोबत राहतात आणि त्यांची जी बोलतात ना दादागिरी आहे ती एवढी आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण त्यांना माहिती आहे मराठी माणूस कसा आहे, एकदा उठला की मग चढतो. मग त्याच्यामुळेच मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची की ह्या माणसाने जी टीका केली ना की राजसाहेबांना अटक करा, एकदा तू राजसाहेबांना अटक करूनच बघ, मग तुला कळेल महाराष्ट्रात वातावरण काय होतं. ते होणार तर नाही आहे, पण तरी हे लोक आपले चुटुक पुटुक संघटना येतात आणि मग फेमस होण्यासाठी. हे साला तुम्ही नाव पण आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरूनच घेतले. काय तर महाराष्ट्र करणी सेना म्हणजे काय? मला तर आधी वाटलं ते मी तो एक मुलगा आहे आपला महाराष्ट्र सैनिक, पॅडी काहीतरी असं नाव आहे त्याचं, पॅडी ब्लॉग्स असं काहीतरी, त्यांनी तो व्हिडिओ बनवला. तर मी पाहिला आणि त्याच्यानंतर मला देखील वाटलं बोलावं, त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवतो. खरं तो मुलगा जो आहे ना त्याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण तो देखील चांगला बोलत असतो आणि 10,000 समथिंग ते सबस्क्रायबर आहेत. पण आपला महाराष्ट्र सैनिक आहे मित्रांनो, त्याचे देखील व्हिडिओज बघत राहा. तो खूप चांगलं सांगतो आणि मला असं वाटतं त्याच्या प्रत्येक मुद्दे, मी त्याचा व्हिडिओ पाहिला, प्रत्येक मुद्दे मला त्याचे पडले आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं थोडंसं बोलावं, माझ्याकडून काय होईल. पण माझा मित्रांनो एवढंच सांगेल, तो बोलला आहे, तो जो काळाकोट बोलला आहे त्या गोष्टी होऊ शकत नाही, शक्य नाही. आणि त्याला माहिती आहे महाराष्ट्रात आपला एक फेम पाहिजे त्याला, म्हणून त्याने तो व्हिडिओ बनवला. त्याला काय एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही. त्याला कुठलाही मायकाला लिहू दे आणि फक्त राजसाहेबांना आत टाकण्याची वार्ता करू दे आणि त्याच्यानंतर ते राजसाहेबांना आत टाकू दे, पहिला त्याला मारू. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त जसं त्या पॅडीचा व्हिडिओ पहा तुम्ही, त्यांनी जसं सांगितलं महाराष्ट्रात आपल्या सगळं आयतं मिळालेलं आहे. आता फक्त आपल्या महाराष्ट्राची भाषा, महाराष्ट्राची संस्कृती ही टिकवायची, आपल्याला स्वतः टिकवायची आणि ते छोटं काम आहे. ते आपल्यासाठी आपण करू शकतो, आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी करू शकतो. आणि त्यासाठी काय करायचं, फक्त आपल्या महाराष्ट्रात मराठी बोलायचं आहे, एवढंच करा मित्रांनो. तुर्तास सांगतो आणि राजसाहेबांना जो बोलेल त्याच्यावर आपण बोलायचंच, कारण राजसाहेब आपल्या मराठी माणसासाठी बोलतात, महाराष्ट्रासाठी करतात. तर ही गोष्ट मला असं वाटतं, त्याचा व्हिडिओ बघा पॅडीचा, त्यात त्यांनी सगळं मुद्देसूद सांगितलं आहे. मी फक्त एक जस्ट तुमच्यासमोर एक बोलतात ना की हीच गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे की अशा गोष्टी काय होणार नाही आणि त्या कोणाच्या बापाच्यात दम नाही राजसाहेबांना अटक करणं. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.